नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हे जे सॉक्स आहेत ते कसे विणायचे हे आपण शिकणार आहोत। हे पहा, हे बेसिक सॉक्स आहेत, कुणालाही सहज हे विणता येतील। हे विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 40 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। ही मी थोडीशी जाडसर लोकर वापरलेली आहे। हे सॉक्स आहेत ते 9 महिन्याच्या बाळापासून सर्वसाधारणपणे 1.5 वर्षाच्या बाळापर्यंत येतील। नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येतील। हे कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी या 10 नंबरच्या म्हणजे 3.25 mm च्या सुया आहेत आणि 3 प्लायचा धागा आहे। सुईवर 36 टाके घातलेले आहेत। तर पहिली ओळ सुलट बाजूला याप्रमाणे पहिला टाका सुलट विणायचा आहे। त्यानंतर एका टाक्याचे 2 टाके करायचे, म्हणजेच हा टाका एकदा पुढून विणायचा आणि हाच टाका एकदा पाठीमागून विणायचा की एकाचे 2 होतात। हे पहा। त्यानंतर 14 टाके सुलट विणायचे, 2, 12, 13 आणि 14 टाके सुलट झाले। पुन्हा एकाचे 2 टाके करायचे, एक टाका विणायचा, त्याच टाक्यातून पाठीमागून एक टाका विणला की एकाचे 2 होतात। त्यानंतर 2 टाके सुलट, पुन्हा एका टाक्याचे 2 करायचे, पुन्हा 14 टाके सुलट, 1, 2, 13, 14, पुन्हा शेवटी एकाचे 2 करायचे, शेवटचा टाका पुन्हा सुलट। ही पहिली ओळ झाली। 36 टाके घातलेले होते, आता सुईवर 40 टाके झालेले आहेत। प्रत्येक सुलट ओळीला 4-4 टाके वाढत जाणार आहेत। ही दुसरी ओळ उलट बाजूला आहे। ही ओळ सगळी सुलट विणायची। इथून पुढे सम ओळी ज्या आहेत 2, 4, 6, 8 या सगळ्या सुलट विणायच्या आहेत। त्यामध्ये काहीही व्हेरिएशन नाही आहे। दुसरी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे। तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला पहिला टाका सुलट विणायचा, त्यानंतर एका टाक्याचे 2 करायचे। पहिल्या ओळीला 14 टाके सुलट विणलेले होते, आता 16 टाके सुलट विणायचे आहेत। 2, 3, 15, 16, पुन्हा एकाचे 2 करायचे, त्यानंतर 2 टाके सुलट, पुन्हा एकाचे 2, पुन्हा 16 टाके सुलट, 14, 15, 16, त्यानंतर पुन्हा एका टाक्याचे 2 करायचे, शेवटचा टाका सुलट। ही तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ पूर्ण सुलट विणायची आहे, तर ती आपण विणून घेऊया। चौथी ओळ झाली। सुईवर आता 44 टाके आहेत। पाचवी ओळ सुलट बाजूला पहिला टाका सुलट, एकाचे 2 करायचे। तिसऱ्या ओळीला 16 टाके सुलट विणलेले, आता 18 टाके सुलट विणायचे आहेत। 1, 2, 17, 18, पुन्हा एकाचे 2 करायचे, त्यानंतर 2 टाके सुलट, पुन्हा एकाचे 2, त्यानंतर पुन्हा 18 टाके सुलट, 2, 3, 17, 18, त्यानंतर पुन्हा एकाचे 2, त्यानंतरचा एक टाका सुलट। ही पाचवी ओळ पूर्ण झाली। सुईवर आता 48 टाके आहेत। सहावी ओळ पुन्हा उलट बाजूची पूर्ण सुलट विणून घेऊया आपण। सहावी ओळ पूर्ण झाली। सातवी ओळ उलट बाजूला पहिला टाका सुलट, त्यानंतर एकाचे 2, आता 20 टाके सुलट विणायचे आहेत। 1, 2, 19, 20, पुन्हा एकाचे 2 करायचे, त्यानंतर 2 सुलट, पुन्हा एकाचे 2, पुन्हा 20 टाके सुलट, 2, 19, 20, शेवटी पुन्हा एकाचे 2, शेवटचा टाका सुलट। सातवी ओळ पूर्ण झाली। सुईवर आता 52 टाके आहेत। आठवी ओळ पूर्ण सुलट विणून घेऊया। आठवी ओळ पूर्ण झाली। नववी ओळ सुलट बाजूला पहिला टाका सुलट, एकाचे 2, आता 22 टाके सुलट विणायचे आहेत। 1,
2 21 22 एकाचे 2 करायचे, त्यानंतर 2 सुलट, पुन्हा एकाचे 2, त्यानंतर पुन्हा 22 टाके सुलट, 1 2 21 22, शेवटी पुन्हा एकाचे 2, शेवटचा टाका सुलट. 9वी ओळ पूर्ण झाली. सुईवर आता 56 टाके आहेत. 10वी ओळ सुलट विणून घेऊया. 10वी ओळ पूर्ण झाली. 11वी ओळ सुलट बाजूला, पहिला सुलट, त्यानंतर एकाचे 2. आता 24 टाके सुलट विणायचे आहेत. 1 2 22 23 24, पुन्हा एकाचे 2 करायचे, त्यानंतर 2 टाके सुलट, पुन्हा एकाचे 2, त्यानंतर 24 टाके सुलट, 1 2 23 24, त्यानंतर एकाचे 2, शेवटचा 1 सुलट. ही 11वी ओळ पूर्ण झाली. सुईवर आता 60 टाके आहेत. 12वी ओळ पूर्ण सुलट विणून घेऊया. 12 ओळी झालेल्या आहेत. 13वी ओळ सुलट बाजूला, 60 टाके आहेत आता सुईवर. आता पहिले 28 टाके सुलट विणायचे आहेत. 3 4 25 26 27 आणि 28, पुन्हा एकाचे 2 करायचे, 2 सुलट, पुन्हा एकाचे 2. सुईवर आता हे बरोबर 28 टाके असले पाहिजेत. ते सगळे सुलट विणायचे आहेत. 1 2 26 27 आणि 28, 13वी ओळ पूर्ण झाली. सुईवर आता 62 टाके आहेत. 14वी ओळ पूर्ण सुलट विणून घेऊया. 14वी ओळ झालेली आहे. 15वी ओळ. आता 29 टाके सुलट विणायचे आहेत. 2 3 27 28 आणि 29, पुन्हा इथे एकाचे 2 करायचे, 2 सुलट, पुन्हा एकाचे 2 आणि पुढचे सगळे टाके म्हणजेच हे 29 टाके असले पाहिजेत ते सगळे सुलट विणायचे. 1 2 26 27 28 आणि 29. 15वी ओळ पूर्ण झाली. सुईवर आता 64 टाके आहेत. 16वी ओळ पूर्ण सुलट विणून घेऊया. 16वी ओळ पूर्ण झाली. 17वी ओळ सुलट बाजूला. आता 30 टाके सुलट विणायचे आहेत. 1 2 27 28 29 30, पुन्हा एकाचे 2 करायचे, त्यानंतर 2 सुलट, पुन्हा एकचे 2. आता हे बरोबर 30 टाके सुईवर आहेत. ते सगळे सुलट विणायचे. 1 2 28 29 आणि 30. 17वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता सुईवर 66 टाके आहेत. यानंतर 18 19 आणि 20 या 3 ओळी सुलट विणायच्या आहेत. तर त्या विणून घेऊया. 18 19 आणि 20 या 3 ओळी विणून झालेल्या आहेत. आता 21वी ओळ सुलट बाजूला. सुईवर 66 टाके आहेत. पहिले 39 टाके हे सुलट विणायचे आहेत. 1 2 3 4 37 38 आणि 39. हे 39 टाके विणलेले आहेत. आता इथे 2चा 1 करायचा आहे आणि हे टाके असेच ठेवायचे आणि आता वळायचं आहे. म्हणजेच ही डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची आणि उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची, याप्रमाणे. आता ही उलट बाजू आहे. तर इथे प्रत्येक वेळी वळल्यानंतर याप्रमाणे इथे एक कृती करायची आहे. ती म्हणजे उजव्या सुईवरचा हा जो टाका आहे तो न विणता याप्रमाणे काढून घ्यायचा. हा जो धागा आतमध्ये आहे तो असा बाहेर घ्यायचा. हा टाका पुन्हा याप्रमाणे सुईवर घ्यायचा. त्यानंतर आता ही 22वी ओळ आहे. 13 टाके सुलट विणायचे. 1 2 11 12 आणि 13 टाके सुलट विणले. पुन्हा इथे 2चा 1 करायचा आणि पुन्हा वळायचे. ही 23वी ओळ असणार आहे. पुन्हा इथे याचप्रमाणे कृती करायची आणि पुन्हा 13 टाके सुलट विणायचे. 1 2 11 12 आणि 13. पुन्हा 2चा 1,
पुन्हा वळायचं. याप्रमाणे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे. 13 टाके सुलट विणायचे. 2, 11, 12 आणि 13. 13 झाल्यानंतर पुन्हा 2चा 1 करायचा, पुन्हा वळायचं. याप्रमाणे हे विणकाम याचप्रमाणे चालू ठेवायचं आहे. आता ओळी मोजायची काही गरज नाहीये आणि हीच ओळ पुन्हा पुन्हा विणायची आहे. म्हणजेच 13 टाके विणायचे, 2चा 1 करायचा, वळायचं. 13 टाके विणायचे, 2चा 1 करायचा, वळायचं. याप्रमाणे हीच ओळ पुन्हा पुन्हा विणायची आहे. या आणि या सुईवरचे मिळून एकूण 46 टाके राहिले की थांबायचं आहे. 13 टाके विणायचे, 2चा 1 करायचा. प्रमाणे आपण हे विणत आहोत. त्यातली ही शेवटची ओळ आहे. म्हणजेच ही ओळ विणल्यानंतर बरोबर 46 टाके सुईवर राहणार आहेत. 11, 12 आणि 13. 2चा 1 करायचा याप्रमाणे आणि वळायचं आहे. तर हे आणि हे टाके मिळून एकूण 46 आहेत. आणि आता आपण सुलट बाजूला आलेलो आहोत. आता ही ओळ याप्रमाणे विणायची आहे. हे जे आहे डाव्या सुईवरचे ते सगळे टाके आता सुलट विणायचे. हे याप्रमाणे दिसणार आहे. आता आपण उलट बाजूला आलेलो आहोत. इथे नवीन कलर लावायचा आहे. ही जी ओळ आहे ती उलट बाजूची ओळ असणार आहे. याप्रमाणे असा धागा पहिल्यांदा अडकून घ्यायचा, म्हणजे हा एक टाका झाला आणि याची इथे कशी गाठ घालून घ्यायची. हा जो धागा आहे कट करून टाकायचा. तर आपल्याला ही जी खालची बाजू आहे ती शिवण्यासाठी लागणार आहे. या खालच्या बाजूपेक्षा थोडासा इतका धागा इथे कट करायचा आहे. ही उलट बाजूची ओळ आहे. 4 टाके सुलट विणायचे. त्यानंतर 2चा 1 याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे. 4 सुलट, 2चा 1, 2चा 1 केल्यानंतर शेवटी 4 टाके सुलट येतात. ही ओळ पूर्ण झाली. आता आपण सुलट बाजूला आहोत. सुईवर आता 39 टाके उरलेले आहेत. आता याप्रमाणे विणायचं आहे. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 याप्रमाणे विणायचं आहे. शेवटीही त्याचप्रमाणे विणायचं. 1 सुलट, आत धागा घ्यायचा. याप्रमाणे ही ओळ पूर्ण झाली. सुईवर 39च टाके आहे. पुढची ओळ उलट बाजूची, सगळी ओळ सुलट विणायची. ही ओळ पूर्ण झाली. आपण सुलट बाजूला आलेलो आहोत. याच्यानंतर 4 ओळीची एक साधीशी वीण घालायची आहे. ती अशी की पहिल्या 3 ओळी या सुलट विणायच्या आहेत. सगळे टाके सुलट विणायचे आहेत. एक सुलट बाजूची ओळ, एक उलट बाजूची ओळ आणि एक पुन्हा सुलट बाजूची ओळ, या 3 ओळी या सुलट विणायच्या आहेत. तर त्या आपण विणून घेऊया. आपण जो पॅटर्न 4 ओळींचा आता घालत आहोत त्यातल्या 3 ओळी सुलट विणून झालेल्या आहेत. आता आपण उलट बाजूला आहोत. ही त्यातली शेवटची ओळ आहे. तर पहिला टाका आणि शेवटचा टाका सुलट विणायचा. मधले सगळे टाके उलट विणायचे. म्हणजेच ही ओळ सगळी उलट विणायची आहे. थोडक्यात हा पॅटर्न असा आहे. 3 ओळी सुलट विणायच्या, 1 ओळ उलट. याप्रमाणे या 4 ओळी आता कंटिन्यू करायच्या आहेत. ही चौथी ओळ विणून पूर्ण झालेली आहे. हेच डिझाईन असणार आहे. हे पहा, या 4 ओळीचे हे पॅटर्न आहेत. जिथून आपण हे डिझाईन सुरू केलेलं आहे तिथून 3 इंच होईपर्यंत विणायचं आहे. या 4 ओळी आता पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत 3 इंच होईपर्यंत. हे 3 इंच इतकं झालेलं आहे विणून. चौथी ओळ यातली पूर्ण झालेली आहे. तर आता वरची पट्टी विणायची आहे. ती याप्रमाणे विणायची. 1 सुलट, 1 उलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे. 1 टाका सुलट, 1 टाका उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची. शेवटी 1 उलट आणि शेवटचा टाका सुलट. याप्रमाणे ही पहिली ओळ झाली. दुसरी ओळ, पहिला टाका सुलट, त्यानंतर जे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे, जे उलट दिसतात ते उलट विणायचे. तर या ओळीची सुरुवात 1 सुलट 1 उलटने होईल आणि याप्रमाणेच कंटिन्यू शेवटपर्यंत करायचं आहे. तर अशा एकूण 4 ओळी घालायच्या आहेत. ही दुसरी ओळ आपण आता घालत आहोत.
ही ओळ धरून एकूण 3 ओळी आपण आता घालून घेऊया। ही जी वरची पट्टी आहे त्याच्या एकूण 4 ओळी या घालून झालेल्या आहेत। आता टाके बंद करायचे आहे। टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे बंद करायचे, म्हणजेच पहिला सुलट, त्यानंतर हा दुसरा उलट आहे तर तो दुसरा उलट विणायचा। पहिला टाका त्यावरून काढून टाकायचा, त्या पुढचा टाका सुलट आहे तर तो सुलट विणायचा, पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा। जो टाका सुलट आहे तो सुलट विणायचा, पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा। जो उलट आहे तो उलट विणायचा, पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे सगळे टाके आपण बंद करून घेऊया। सगळे टाके बंद झालेले आहेत। हा जो भाग आहे तो इथून एवढा शिवण्यासाठी या कलरचा आपल्याला धागा लागणार आहे, तर इथे इतका असा धागा कट करायचा। हा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हाही टाका बंद होऊन जाईल। याचप्रमाणे आणखीन एक मोजा बनवून घ्यायचा आहे आणि आता हे कसं शिवायचं ते पाहूया आपण। शिवण्यापूर्वी हे जे धागे आहेत ते आतल्या बाजूने असे लपवून टाकायचे आहेत, साईडला त्याप्रमाणे लपवून टाकायचे आहेत। उलट बाजूने लपवायचे आहेत। हा जो वरचा कलर आहे त्याने हा भाग शिवायचा आणि इथून पिंकने शिवायचा आहे। आपण धागा सोडलेला आहे। पहिल्यांदा इथे असा ओवून घ्यायचा हा, त्यानंतर या दोन गाठींच्या मध्ये हे जे आडवे टाके असतात, हे बघा, हे इथे असं पहिल्यांदा गाठ घालून घ्यायची आणि मग पुढच्या या आडव्या टाक्यातून हे शिवत जायचं आहे। हे मधून असं खेचायचं, बरोबर इथेपर्यंत आपण शिवलेलं आहे। इथे पुन्हा अशी गाठ घालून घ्यायची। हा धागा जो आहे तो इथून आत घालायचा। आता या पिंकने शिवायचा आहे तर पिंकची आणि याची पण एखादी अशी गाठ घालून टाकायची, जेणेकरून हे कुठेही धागे निघून येऊ नयेत एवढं बघायचं आहे आणि टोचूही नयेत। त्याचप्रमाणे हा जो धागा आहे तो पुन्हा आतल्या बाजूला मगाशी दाखवल्याप्रमाणे लपवायचा आहे। आत्ता ज्याप्रमाणे शिवलं त्याचप्रमाणे पिंकने पण आता शिवायला सुरुवात करायची। इथे पण पहिल्यांदा एक गाठ घालायची आणि हा सगळा जो पिंक भाग आहे तो याप्रमाणेच शिवायचा आहे। इथपर्यंत आपण हा शिवून घेऊया। दोन्ही सॉक्स व्यवस्थित शिवून झालेले आहेत। ही ज्याप्रमाणे लेस विणलेली आहे इथे मध्ये घालायला, त्याप्रमाणे आता लेस विणायची आहे। यासाठी मी 2 पदरी धागा घेतलेला आहे। पहिल्यांदा इथे अशी गाठ घालून घ्यायची, सुरुवातीची जी आपण घालतो त्याप्रमाणे। बोटाला असा वेढा द्यायचा, हा वेढा यामध्ये अडकवायचा आणि हा पाठीमागचा जो टाका किंवा वेढा आहे तो यावरून असा काढून टाकायचा। पुढचा टाका घालायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे हे विणत जायचं आहे। हे पहा, याप्रमाणे ही खाली बनत जाईल। बरोबर याप्रमाणे याच्या मापाची आणि थोडीशी अशी जास्त विणायची आहे, तर ती विणून घेऊया आपण। ही लेस विणून झालेली आहे, सुई काढून घ्यायची आहे। इथे इतकासा धागा कट करायचा। हा कट केलेला धागा जो आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा आणि ओढायचा की तो टाका बंद होऊन जातो। हे ओवून घ्यायचं आहे यामध्ये। आपले सॉक्स तयार झालेले आहेत। घातल्यावर हे व्यवस्थित बसतात। ह्याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे, त्यामुळे कुणालाही हे सहजपणे विणता येतील। विणायला एकदम सोपे आहे। या इन्स्ट्रक्शन्स मधून तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे सुद्धा सॉक्स विणता येतील। तर आशा आहे की तुम्हाला हाही व्हिडिओ नक्की आवडेल, तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।